टीडीएस कधी बदलत नाही याच्यामध्ये, या मशीनमध्ये ना टीडीएस कधीच बदलत नाही, कारण हा जो आहे ना हा भौतिक वॉटर कंडिशनर आहे, म्हणजे पाण्याचे भौतिक गुणधर्म बदलतो, तो रासायनिक गुणधर्म बदलत नाही. रासायनिक गुणधर्म आपल्या आरोमध्ये बदलतात, पूर्णपणे पाणी क्लिअर होतं. पण त्याचा प्रॉब्लेम असा असतो की त्याच्यामध्ये ना तुमचं पाणी आहे त्याची क्वांटिटी कमी मिळते. म्हणजे आता याने जे वापरलंय ते मशीन पडतं 60,000 रुपयाला, पण त्याच्यामध्ये आता 60,000 रुपये तुम्ही आरो घेतला तो दिवसाला तुम्हाला जेमतेम 2,000 लिटर पाणी देईल, आणि इथे आपल्याला मिनिटाला 2,000 लिटर पाणी पाहिजे. हा फरक महत्वाचा लक्षात घ्या. आणि तुमचं बाकी याच्यामध्ये पिकांवरती काय काय फरक पडतो? पिकाची ह्याच्यामुळे मुळी चांगली झाली पाहिजे, कारण मुळीला शेअर बारीक बसत ना, शेअर बसते मुळी बंद पडते, त्यामुळे मुळी क्लिअर चालतो. 10 HP मशीन आहे आणि त्याला 4 सिलेंडर म्हणतात. हे दोन मशीन, हे 2 सिलेंडरचं मशीन आहे, त्यांचं 4 सिलेंडरचं मशीन आहे. हा मी तुम्हाला त्याच्यामध्ये हे सांगतो. याच्यामध्ये याच्या मशीन तुम्हाला दिसते ना, याच्यामध्ये तुमचा हा इनपुट आहे आणि हा आउटपुट आहे. सगळे प्रश्न आपण घेऊया, कोणते प्रश्न उत्तर दिल्याशिवाय मी जाणार नाही इथून. तर इथून तुमचा इनपुट आहे, इथून तुमचा आउटपुट आहे. याच्यामध्ये 4 सिलेंडर असतात ना, ते काय करतात तर प्रत्येक सिलेंडर हा 25,000 लिटर साठी काम करतो. हे आमचं स्वतःचं स्पेशल डिझाइन आहे की 25,000 लिटर साठी काम करतो. मार्केटमध्ये बाकी वॉटर प्रेशर असतात ते 1 सिलेंडर वाले असतात, 4 इंचाला, 3 इंचाला, 2 इंचाला. पण नियमाप्रमाणे काय आहे की तुमचा सिलेंडरचा हा पाईप जेवढा छोटा असेल तेवढी तुमची प्रक्रिया चांगली होते, म्हणून आपण हे 4 केलेले आहे. असे 4 येतात, 3 येतात, 2 येतात. आता हे जे मॉडेल आहे हे 2 सिलेंडर्स आहे, म्हणजे बहुतेकांकडे 5 HP चे पंप असतात. तर 5 HP च्या पंपाला ते मॉडेल लागतं आणि त्याचा पाण्याचा फ्लो आहे 50,000 लिटर एका तासात. आपलं सगळं एका तासाला. याच्यामध्ये आता कुठले पॉवरचे प्रकार येतात. सिंगल फेजवर मशीन चालतं, 2 फेजवर चालतं. काही ठिकाणी ज्यांच्याकडे सोलर असेल तर सोलरला वेगळं पॅनल येतं, त्याचा 4,000 रुपये खर्च एक्स्ट्रा येतो, पण सोलरवरती आपलं मशीन चालतं. ऑटोमॅटिक चालू होतं, ऑटोमॅटिक बंद होतं. तसंच यांचं हे मशीन सिंगल फेजवरचं ऑटोमॅटिक चालू होतं, ऑटोमॅटिक बंद होतं. मशीनची 5 वैशिष्ट्ये आहेत ती पहिले सांगतो. पूर्ण मशीन हे पॅनलमध्ये दिलेलं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारे उन्हाने वाया खाऊ नये, मुंगी जाऊ नये, साप, कचरा, सूर्यप्रकाश, पाऊस काही याच्यामध्ये होऊ नये. दुसरं याचा 25 kg हायड्रोलिक टेस्टिंग आहे, म्हणजे 25 kg जरी तुम्ही प्रेशर मारलं, काही हवा अडकली, काही प्रेशर झालं तर आपल्या मशीनला काही होणार नाही. 25 kgच्या पुढे जर प्रेशर आलं तर आम्ही टेस्टिंग केलं की 35 kg नंतर ही एंडकॅप फुटते, पण एवढं 25 kg प्रेशर कधी येत नाही. पण आम्ही ते आमचं स्टँडर्ड म्हणून केलेलं आहे, पूर्ण पॅनल दिलेलं आहे. आणि आपलं जे मशीन आहे हे कॉपर पासून तयार होतं. याच्यामध्ये जवळ येऊन नंतर बघा, त्याच्यामध्ये कॉपरचे सिलेंडर आहे. त्याच्याबद्दल सरकारने आपल्याला पेटंट दिलेलं आहे, म्हणजे ही आयडिया आपण पहिल्यांदा विचार केला आणि त्याबद्दल आपल्याला पेटंट मिळालं. आणि महत्त्वाचं म्हणजे वॉटर कंडिशनरमध्ये पेटंट मिळवणारी आपली पहिली कंपनी आहे. आतापर्यंत बाकीच्या कोणी त्याचे प्रयत्न केले नाहीत. सरकारचे जे त्यांचे इंटरव्ह्यू असतात ते देता येत नाही आणि बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे पेटंट आपल्याला 2 वर्ष झाली. आपल्याला 2022 ला पेटंट मिळालं, 2024 आता चालू आहे. 2 वर्ष झाले आपल्याला पेटंट होऊन, आणि पुढची 15 वर्ष आपल्याला पेटंट आपल्याकडे राहणार आहे. त्यामुळे याची कॉपी करू शकणार नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी काय गोष्ट असते तर हे 4 सिलेंडरचं मल्टीफ्लो डिझाइन आहे. याच्यामध्ये 4 मॅग्नेटिक आणि 4 इलेक्ट्रॉनिक आहे. त्याच्यामध्ये 2 मॅग्नेटिक 2 इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे एक ऑटोमेशन नाहीये. कमीत कमी 4, नंतर 6 आहेत, नंतर तुमचे 8 आहेत. अशा पद्धतीने केलेलं आहे. बसवायला खूप सोपं असतं. 4 इंच, 3 इंच, 2.5 इंच इनलेट आउटलेट असतं. आणि हे मशीनच्या मध्ये हा इलेक्ट्रॉनिकचा पार्ट आहे, त्याची 5 वर्ष गॅरंटी येते, रिप्लेसमेंट गॅरंटी येते. त्याच्यानंतर हा त्याचा ट्रान्सफॉर्मर असतो, तो ट्रान्सफॉर्मर आणि याच्या सगळ्यांची पूर्णपणे 5 वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी येते. हे जे मशीन आहे हे एकदा लावलं की त्याच्यानंतर आमचे लावणारे काही टेस्ट करतात. ती टेस्ट केल्यानंतर त्या मशीन मधलं उद्या काही प्रॉब्लेम येऊ शकतो, गॅरंटी वगैरे सगळं, तर फक्त हा पार्ट, हे 2 पार्ट, बाकी याच्यामध्ये कुठलाही बिघडणारा पार्ट नाहीये. आणि तो पार्ट पण आपला आज पहिलं मशीन आपलं सोलापूरमध्ये लागलंय ते पंढरपूर गावशील लागलं, आणि त्याला आता 11 वर्ष पूर्ण झालेले आहे. बंडू शिंदे नावाचे शेतकरी आणि अशा हजारो जण आहेत. खानदेशला मशीन लागल्या, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीला आपण दिलेलं आहे, असं बऱ्याचशा ठिकाणी हे केलेलं आहे. याचे सर्वात महत्त्वाचे 4 फायदे म्हणजे तुमची पांढरी मुळे वाढणार, तुमचा जमिनीचा चिकटपणा कमी होणार, तुमचा जमिनीचा टीडीएस कमी होतो, आणि ड्रीप कधीही चोकअप होत नाही. तर डॉक्टर ड्रीपला आतापर्यंत 2 वर्षामध्ये कधी ऍसिड पाहतं का? कधी ड्रीप चोकअप नाही. तर ड्रीप का चोकअप होत नाही? तर ड्रीप चोकअप होण्याचा प्रॉब्लेम एकच आहे की ड्रीप चोकअप होणं म्हणजे काय, तर तुमच्या कॅल्शियम मॅग्नेशियमला चिकटण्याचा गुणधर्म आहे. आता मी तुमच्या गावात एक उदाहरण देतो, साधं सुद्धा उदाहरण आहे की तुमचे जेवढी रानातली घरं असतात तर पाय धुण्यासाठी पाणी ठेवलेली असते.
तर पाय धुण्यासाठी जी बादली ठेवलेली असते तर ती पांढरी पडते, पण घरातली भांडी मात्र पांढरी पडत नाही. याचं कारण काय आहे? घरातली भांडी तुम्ही नेहमी घासता, पुसता, धुता, सगळं करता, पण बालदी आपण करत नाही. त्यामुळे काय होतं की त्या बालदीमध्ये पांढरेपणा वाढत जातो. ड्रिप मध्ये पण तेच होतं की तुमचा पांढरेपणा वाढत जातो आणि त्याच्यामुळे तो रोज वाढत जाऊन एक दिवस असे येते की तो चोकअप होतो, मग आपण त्याला ऍसिड ट्रीटमेंट करतो आणि नंतर काही वर्षानंतर ड्रिप हे केले जाते. कालचा प्रोग्राम होण्याच्या आधी मी काल बारामतीला होतो, कोरोना बुद्रुक पण होतो. तर तिकडे प्रोग्राम झाल्यानंतर ज्यांनी आमचं 10 वर्षापासून वापरलंय त्यांच्याशी बोलणं झालं. तर त्यांनी सांगितलं की मी कुठली तरी लोकल त्यांनी ट्रिप घेतली, 12 ते 14,000 रुपयाची किंमत होती. आज 6 वर्ष बरोबर ती ट्रिप त्यांची कुठलाही प्रॉब्लेम बिना चालू आहे. तर ड्रिपचा मेन प्रश्न काय आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे क्षार तुमचा कधी प्रश्न नव्हता, त्याचा चिकटण्याचा गुणधर्म नेहमी झालेला आहे. आतापर्यंत तुम्ही जो काही विचार करताय ना, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम विचारला की नदीच्या पाण्यापेक्षा आमची शेती का चांगली होत नाही, तुम्ही म्हणता की माझ्या पाण्यामध्ये क्षार आहे, माझ्या पाण्यामध्ये क्षार आहे. तर क्षार आहे ती गोष्ट खरी आहे. आता ते दुर्दैव सुदैव जे काय असेल ते, पण महत्वाचा प्रश्न असा आहे की त्या क्षारांना चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे समुद्राचं पाणी इतकं प्रचंड क्षारयुक्त आहे, त्याचा TDS 35,000 आहे. तुमच्या खोचेसाहेबांच्या पाण्याचा TDS साधारणपणे काहीतरी 2,000. तर समुद्राच्या पाण्याला कधी डाग पडत नाही, पण ह्याच पाण्याला डाग का पडतात? कारण एकच आहे, कॅल्शियम मायग्रेशनला निसर्गाने चिकटण्याची क्षमता दिली आणि ती आपल्या मशीनमध्ये आपण पूर्णपणे काढून टाकतो. त्याच्यानंतर सांगायची गोष्ट म्हटल्यानंतर आपली कंपनी किती जुनी आहे, तर मी माझा पहिला आणि शेवटचा जॉब 98 ला सोडला. माझं डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारची काही प्रोडक्ट बनवली. 2010 साली मी पहिल्यांदा मॅग्नेटिक फ्युएल सेल नावाचं एक प्रोडक्ट होतं, ते घरच्या गॅससाठी वापरण्यासाठी आम्हाला कोणीतरी करायला सांगितलं होतं. ते केल्यानंतर झालं असं की त्यांनी काही मार्केटिंग केलं नाही. मग आता करायचं काय हा प्रश्न निर्माण राहिला. मग त्यावेळेला आम्ही मॅग्नेटिक वॉटर या शब्दावरती काम करायला सुरुवात केली. मॅग्नेटिक वॉटरवरती काम करताना लक्षात आलं की शेतीला याचा प्रचंड उपयोग आहे. त्याच वेळेला आमची भेट आपले जे ऊस संजीवनी ग्रुपचे सर्वेसर्वा संजीवजी माने म्हणजे माने दादा, तर त्यांच्याबरोबर झाली. तर त्यांना विषय सांगितल्यानंतर ते म्हणाले की याच्यामध्ये खूप काम करण्यासाठी चांगला स्कोप आहे, चांगलं काम होऊ शकतं. फक्त तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये की तुम्ही आता काहीतरी तयार केलं आणि लगेच शेतकऱ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं असं होणार नाही. तर गेली 12-13 वर्ष आपला प्रवास चालू आहे आणि त्याच्यातनं आम्ही हे आता जे सर्वात लेटेस्ट मशीन तुम्हाला दिसतंय, आपण त्या पद्धतीचे मशीन आता सगळीकडे द्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्या जवळ 20,000 युनिट लागले. तर याचा प्रवास कसा होता, तर पहिल्यांदा सुरुवातीला मॅग्नेटिक वॉटर मशीन तयार झालं, मग इलेक्ट्रॉनिक तयार झालं, मग बरेच त्याचे चेंज होत आता गेले. माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे खारघर, नवी मुंबईला. मी खारघरला राहिला असल्यामुळे मी घराच्या जवळच जागा सेटअप केलाय, कारण मला दिवसात नाही म्हटलं तरी 15 तास काम करायला लागतं. त्यामुळे घराच्या जवळ असतं तर घर आणि ऑफिस या दोघांचं जरा सांगड चांगली घालता येते, म्हणून ते घरात एक केलेलं आहे. खारघर म्हणजे पुढे आलं तर वाशी APMC मार्केट आहे ना, त्याच्या 6 किलोमीटर आधी जेव्हा एक्सप्रेस संपतो त्याच्या 5 किलोमीटर पुढे आमचं खारघर आहे. खारघर नवी मुंबई मधलं सिडकोचं अद्ययावत शहर आहे आणि त्याच्यामध्ये आमचं स्वतःचं 1 कोटी रुपयाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्याच्यामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चर पण करतो, तयार करतो, संशोधन करतो आणि त्याच्या टेस्ट ट्रायल वगैरे असतात ते होतं. आता आमच्याकडे हार्ड वॉटर हा प्रकार नाहीये, पण खारघरला असून पण आम्ही शेतकऱ्यासाठी याचं खूप चांगलं संशोधन केलंय आणि आता हा सगळा प्रवास आहे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे. पेटंट आम्हाला मिळालेलं आहे. आत्ताच आमची 1 महिन्यापूर्वी कंपनी, आमच्या कंपनीचं नाव होतं ऑटोफिल सिस्टीम म्हणून होतं पहिले, आता तिचं नाव, माझ्या मुलाचं नाव वरद इनोव्हेटिव्ह वॉटर कंडिशनिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड असं झालेली आहे. आता साधारणपणे आमचा 2.5 कोटीचा बिझनेस आहे. तो आता पुढच्या काळामध्ये 25 कोटी 50 कोटी असा पुढे वाढत जाणार आहे. कारण ही मशीन आणि हे तंत्रज्ञान हे काळाची गरज आहे. तुम्ही कितीही त्याला टाळण्याचा प्रयत्न केला तरी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे टाळता येणार नाही त्याच्यामध्ये, कारण ही काळाची गरज आहे. कारण पाणी प्रचंड प्रमाणामध्ये कमी होत चाललंय, जे आहे ते क्षारयुक्त होत चाललंय. तुम्हाला साधं सांगतो की 4 ठिकाणचं पाणी सोडलं तर सगळीकडचं पाणी हे प्रचंड क्षारयुक्त अशा ह्याच्यामध्ये येतं. म्हणजे मुंबईचं पाणी खडकवासला, तुमचं भाटगडचं धरण आणि नगरचं बळ धरण आणि काही नागपूर वगैरे साईडला असेल, हे सोडलं तर सगळीकडे पाणी अतिशय क्षारयुक्त आहे. सोलापूरमध्ये उजनीचं पाणी ज्याला चांगलं समजलं जातं त्याचा TDS पण आता 1100 झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं पाणी म्हटलं तर म्हणजे ज्याला चांगलं पाणी म्हटलं तर नदीच आहे. आताच एक आमची चांगली यशोगाथा आहे आपल्या माड्यामध्येच आहे. तर तिथे तुमच्या परांडा तालुक्यामध्ये डोंजे नावाचं गाव आहे. तिकडे दत्तात्रय देशमुख म्हणून शेतकरी आहे, ते 3 वर्षापासून आपला वॉटर मशीन वापरत आहे. तर त्यांनी केळी लावली होती. तर केळी लावताना त्यांचं जे पूर्णपणे लॉस झाला होता. 5 एकरला त्यांना 7.5 लाखाचा लॉस झाला होता आणि नंतर मग त्यांनी केळी लावण्याचा विचार केला. वॉटर मशीन लावल्यानंतर
पण त्याने असं ठरवलं की आता आपण कमी करूया, म्हणजे फक्त 2 एकर करूया. तर त्या 2 एकरचा जो त्यांचा पूर्वी जो लॉस होता तो पूर्ण प्रॉफिट मध्ये झाला आणि 11 महिन्यामध्ये त्यांना 5 लाख रुपये एकर आणि 2 एकर म्हणून 10 लाख एवढं केळ्यामध्ये उत्पादन मिळालं. प्रत्येक त्यांचं काही 62 टन उत्पादन मिळालं 2 एकर मिळून आणि रेट पण खूप चांगला मिळाला, प्रीमियम मिळाला, ऑन मिळाला त्यांना आणि त्या सगळ्याचा परिणाम होऊन ते प्रॉफिट मध्ये आले. तर अशा पद्धतीने ऑर्गनाइज झालेलं आहे. आणखी काही त्याच्या यशात आता म्हटलं तर एक म्हणजे ती देवगण साहेबांनी तुम्हाला सांगितले की त्यांचा मातीचा टीडीएस कमी झालेला आहे. त्याच्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये जिथे मार्कवाडी नावाचं गाव आहे तिकडे आमचे 40 मशीन लागलेले आहे. तर त्यातलं एखादं सांगायचं म्हटलं तर तिथे आमच्या एका शेतकऱ्यांनी म्हणजे आबा शेंडे म्हणून त्यांचं नाव आहे, तर त्यांनी मुद्दामून 15 फेब्रुवारी 2022 ला कांदा लावला. आता मला सांगा की साधारणपणे 15 फेब्रुवारीला कांदा कोणी लावतो का, म्हणजे कोणी लागवड करेल का? कोणी करत नाही, कारण प्रचंड तापमान असतं त्यामुळे कांदा करपतो. तर इथे असं झालं की पांढरी मुळी चांगली वाढल्यामुळे 3000 पीपीएम असून पण त्यांचा कांदा उत्पादन चांगलं वाटलं. नंतर त्यांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट म्हणजे 50% पर्यंत पाणी बचत झाली, म्हणजे जे 8 दिवसाला पाणी द्यायचे ते 12 दिवसापर्यंत त्यांनी ती फ्रिक्वेन्सी दिली. तर पाणी बचत कशामुळे होते? तर पाणी बचत याच्यामुळे होते की याच्यामुळे पांढरी मुळी भरघोस वाढते आणि ते भरघोस वाढलेल्या पांढरी मुळी म्हणजे माझ्याकडे मोठ्या मोबाईलमध्ये फोटोग्राफ आहे की कांद्याला 12 इंच मुळी आल्याची उदाहरणं शेतकऱ्यांनी आम्हाला पाठवलेली आहे. अतिशय शुभ्र मुळी येते. त्यांनी युनिक ऍसिड वापरलेलं आहे पण ते म्हणाले की आम्हाला इतक्या वर्षामध्ये अशी पांढरी मुळी चालली नव्हती. तर तो त्यातला प्रश्न जो होता तो त्याच्यातनं एक चांगला सॉल्व्ह झालेला आहे. पांढरी मुळी तर सर्वात महत्त्वाचं काम आहे, पाणी बचत ते दुसरं काम आहे. आणि तिसरा प्रश्न म्हणजे हळूहळू पाण्याचा चिकटपणा कमी होतो आणि याच्यामधनं तुमचं जे पाणी आहे त्याचा जो क्षारयुक्त जमीन होत जातं म्हणजे याच्यामध्ये जमत जातं तर ते जमत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा एक चांगला फायदा होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मशीनला कुठल्याही पद्धतीची देखभाल घेत नाही. कोथरे साहेब 1-2 वर्षामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये बघितलंय का की मशीन चालू आहे का बंद आहे, चालते का नाही बनते, काही म्हणजे मेंटेनन्स असा प्रकार आला का आतापर्यंत आपल्याला? कधी येत नाही. याचं कारण असं आहे की हे सगळं आत्मना पूर्ण रिकाम आहे, ह्याच्या आतमध्ये काही नाही. आपण जे काही केलंय ते त्याच्या बाहेरून केलंय, त्या बाहेर जे केलंय त्याला आपण झाकून टाकलेलं आहे.